बेटरमेंट घेतल्यावरती कॅप 1 मधलं कॉलेज राहील का? किंवा ₹1000 जे आपण सीट एक्सेप्टन्स साठी घेतलेले असतील ते परत भरावे लागतील का? आणि जर काहीच मिळालं नाही तर आपलं ऍडमिशन हे पूर्णपणे बर्बाद होईल का? हे प्रश्न सध्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत आणि चुकीच्या माहितीमुळे बऱ्याच जणांचं नुकसान देखील होत आहे. जर तुम्हीही कन्फ्युज असाल की बेटरमेंट घेतल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये काय होतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी तुम्हाला ऑफिशियल रूल्स, सिस्टीमचं लॉजिक आणि ऍक्च्युअल स्टुडंट केसेस सांगणार आहे एकदम क्लिअर आणि सिंपल लँग्वेज मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्हाला डाऊट्स असतील आणि कळतच नसेल मला हे कॉलेज मिळालं आणि काय एक्झॅक्ट डिसिजन घेऊ मी, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आयडिया नसेल तर तुम्ही एक एक्सपिरियन्स गायडन्स देखील घेऊ शकता. तर आपल्याकडे तशी फॅसिलिटी अवेलेबल आहे. काउन्सिलिंग कोर्स आहे ज्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला प्रिफरन्स वाईज लिस्ट देतो, तुमच्या कास्टचा अभ्यास करून वगैरे. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यास करतोय सगळ्या गोष्टींचा आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला तर आता मेन मुद्द्याकडे वळूयात. तो म्हणजे कॅप राऊंड 1. आता कॅप राऊंड 1 झाल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन्स असतात. फर्स्ट इज ऑटो फ्रीज, फ्रीज, बेटरमेंट आणि सीट नॉट अलॉटेड. जर तुम्ही जी प्रेफरन्स लिस्ट दिली आणि त्यातलं पहिलं कॉलेज तुम्हाला लागलं तर ते ऑटो फ्रीज होईल. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घ्यावं लागेल. नेक्स्ट गोष्ट असते फ्रीज, म्हणजे तुम्ही दिलेल्या लिस्ट मधलं कुठलं तरी एक कॉलेज लागले आणि ते तुम्हाला मान्य आहे, ती ब्रांच वगैरे त्या कॉलेज सोबत तुम्ही कम्फर्टेबल असाल तर जाऊन ऍडमिशन घ्यावे लागतं, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. आता या 2 केसेससाठी तुम्ही कॅप राऊंड मधून बाहेर पडता, म्हणजे नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये तुम्ही इलिजिबल नसता. ओके, नेक्स्ट असतं बेटरमेंट, सीट नॉट अलॉटेड. आता बेटरमेंटचं पाहूयात. बेटरमेंट काय असतं? जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळालेलं असतं पण तुम्ही त्या कॉलेज सोबत संतुष्ट नसतात आणि किंवा तुम्हाला ते कॉलेज एक्सेप्ट नसतं, सो तुम्ही काय करणार? कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करणार. त्यासाठी तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस द्यावी लागते, ती असते ₹1000. ओके, ती ₹1000 पे करून तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल असता. अजून एक कंडिशन असते ती म्हणजे सीट नॉट अलॉटेड, म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कुठलीही सीट मिळालेली नाहीये. आता काय करणार तुम्ही? तर इथे तुम्हाला कुठलाही ऑप्शन टिक करायची गरज नसते, तुम्ही डायरेक्ट विदाउट एनी फीस तुम्ही सेकंड राऊंड साठी इलिजिबल असाल. ही गोष्ट झाली कॅप राऊंड 1चं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अजून काही बरेचसे डाऊट्स आहेत तर ते आपण व्हिडिओच्या एंडला क्लिअर करणार आहोत. त्याआधी कॅप राऊंड 2, 3, 4 यामध्ये काय होतं ते पाहूयात. आता कॅप राऊंड 2 मध्ये काय होतं? तर सेम प्रोसेस असते, फक्त आपण लास्ट राऊंडला जी आपण कॉलेजची लिस्ट दिली असती तर त्यामधलं पहिलं कॉलेज लागल्यावरती ते ऑटो फ्रीज होत असतं. पण सेकंड राऊंडला काय होतं? तर टॉप 3 कॉलेजेस असतात, त्यामधलं कुठलं लागलं तर ते ऑटो फ्रीज होतो. बाकीची प्रोसेस जशीच्या तशी असते. आता इथे पण परत सीट एक्सेप्टन्स फीस भरावी लागेल का? तर नाही. जर तुम्ही आधीच्या राऊंड मध्ये सीट एक्सेप्टन्स फीस भरली असेल तर तुम्हाला परत फीस भरायची गरज नाही. एकदा फीस भरली दॅट्स इनफ फॉर फर्दर राऊंड. ओके, त्याच्यानंतर तुम्ही आता थर्ड राऊंड मध्ये जाल. आता सीट परत सेकंड राऊंडला नाही मिळाली तर मग तुम्हाला परत कुठलीही फीस न भरता तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. नेक्स्ट येतो थर्ड राऊंड. आता थर्ड राऊंडला इथे ही कंडिशन चेंज होती. पहिल्या राऊंडला फर्स्ट कॉलेज ऑटो फ्रीज होतं, सेकंड राऊंडला स्टार्टिंगचे 3 कॉलेज ऑटो फ्रीज होतात आणि थर्ड राऊंडला स्टार्टिंगचे जे 6 कॉलेजेस तुम्ही टाकले असतील आणि त्यापैकी कुठलंही एक लागलं तर तो कॉलेज ऑटो फ्रीज होता. त्या कॉलेजला मध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता इथे बेटरमेंट असतं, सीट नॉट अलॉटेड. आता इथे पण तुम्ही सेम प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त ही गोष्ट जी होती ती चेंज होती प्रत्येक राऊंडला. आता इथे पण तुम्हाला परत फीस भरावी लागेल का? नाही. तुम्ही जर आधी फीस भरलेली असेल तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस भरावी लागत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला याही राऊंड मध्ये जर सीट मिळाली नाही तर तुम्ही विदाउट फीस नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल आहात. आता येतो राऊंड 4. राऊंड 4 साठी कसं असतंय? एक
जी प्रिफरन्स लिस्ट टाकलेली असते, तर त्यामधलं कुठलं जरी कॉलेज लागलं तर ते तुमचं ऑटो फ्रीजच होणार आणि तुमचं ते ऍडमिशन, तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म करावंच लागेल. ओके, हे झाले चारही राऊंडचं डिटेलमध्ये गोष्टी माहिती. आता आपण डाऊट्स पाहूयात. फर्स्ट डाऊट असतो कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंट केली, फीस पेड केली 1000 रुपये. आता कॅप राऊंड 2 मध्ये जर सेम कॉलेज मिळालं किंवा तुम्हाला अजून बेटरमेंट करायची असेल तर तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतात का? तर 1000 रुपये भरायची परत गरज नाही. एकदा सीट एक्सेप्टन्स फीस भरली त्यानंतर चारदा भरायची गरज नाही. एकदा बेटरमेंटची फीस आपण 1000 रुपये पे केली आहे, मग कशाला करायची? असा कुठलाही रूल नाही की तीनदा फीस पे करावी लागेल. त्यानंतर आता 4 राऊंड पर्यंत तीच गोष्ट, तीच रूल्स लागू राहतील. त्याच्यानंतर आता तुम्हाला जर सेम कॉलेज रिपीट झाला, असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. पण विद्यार्थी मित्रांनो, जर फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज लागलंय, जसं की तुम्ही कन्सिडर करा पीव्हीजी कॉलेज लागलंय, तर सेकंड राऊंड मध्ये पीव्हीजी कॉलेज कशाला परत टाकायचं? ही चूक तुम्ही अवॉइड करू शकता, कारण आपल्याला नवीन एखादं चांगलं कॉलेज टाकू शकता ना तुम्ही. आता विद्यार्थी, बेटरमेंटचा अर्थ काय असतो? जे कॉलेज आधी भेटलंय त्याच्यापेक्षा थोडं बेटर कॉलेज आपल्याला पाहिजे, त्यामुळे आपण बेटरमेंट करतो. मग जर तुम्ही परत तेच जर कॉलेज टाकलं तर त्याचा काही अर्थच राहणार नाही. मग तेच कॉलेज रिपीट परत तेच लागेल. म्हणून फर्स्ट राऊंड मध्ये जर टाकलं असेल तर सेकंड राऊंड मध्ये परत तेच कशाला कॉलेज टाकता? त्याच्यापेक्षा कुठल्या ब्रांचने बेटर असेल, कॉलेज रेप्युटेशननी बेटर असेल, तसे कॉलेज टाका. म्हणजे ते तुमच्यासाठी व्यवस्थित असेल आणि तसेच प्रिफरन्स लिस्ट तयार करायची असते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न येतो, इफ नॉट अलॉटेड इन थर्ड और फोर्थ प्रिव्हियस सीट स्टेज. आता पहिला राऊंडला तुम्हाला एक कॉलेज मिळालं ए, सेकंड राऊंडला मिळालं बी, थर्ड आता आता थर्ड राऊंडला तुम्हाला जायचंय. ओके, सो फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालं ए, सेकंड मध्ये बी मिळालं. मग जे पहिलं कॉलेज असतं तर ते कॅन्सल होतं आणि हे तुम्हाला मिळतं. म्हणजे कुठल्याही गोष्टी पहा, जे लेटेस्ट कॉलेज मिळालेलं असतं ते कॉलेज कन्फर्म राहतं. आता थर्ड कॉलेजमध्ये जर तुम्हाला कुठलंही कॉलेज भेटलं नाही तर तुमचं हे जे कॉलेज आहे सेकंड राऊंडचं, तर ते तुमचं कन्फर्म राहतं. फर्स्ट राऊंडचं कॉलेज राहत नाही, ते जातं. फोर्थ कॉलेजमध्ये परत तुम्हाला जर नाही मिळालं तर कोणतं राहतं? तर सेकंड राऊंड मधलं कॉलेज राहतं. म्हणजे सगळ्यात लेटेस्ट कॉलेज कोणतं आहे? तर राऊंड बीचं आहे. सो बी, कॅप राऊंड बी ला जे कॉलेज मिळालंय ते तुमचं कन्फर्म राहतं. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला जर कॉलेज तुमच्या मनासारखं नसेल मिळालं, कमी मार्क्स आले असतील आणि तुम्हाला पुढच्या वर्षी परत एकदा एक्झाम द्यायची आणि परत कॅप राऊंडच्या प्रोसेसला बसायचंय, तर आपल्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहे. तर तुमच्यासाठी आपल्याकडे पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी यासारखे वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि प्रत्येक कोर्सही वेगवेगळं मिळणार आहे. आता तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी या सगळ्यांना टार्गेट असेल करायचं असेल तर तुमच्यासाठी आपल्याकडे कॉम्बो ऑफर पण आहे. आता त्या कॉम्बो कोर्स मध्ये काय काय मिळेल? तर हे सगळे कोर्सेस मिळतील आणि ते पण फक्त 10,000 रुपयांमध्ये. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर सिंगल कोर्सची प्राइस आहे फक्त 5,000 रुपये. सो विद्यार्थी मित्रांनो, कोर्स नक्की जॉईन करा. आम्ही अशी गॅरंटी देतो की तुम्हाला ज्या त्या एक्झाम मध्ये 90+% मार्क्स नक्कीच पडतील. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. जसं की नर्सिंग सीईटी मी इथे टाईप केलंय, त्यामुळे मला खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स दिसतो. तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे तो कोर्स ओपन करा, टाईप करा, ब्राउज करा आणि त्यानंतर तुम्हाला तो खाली कोर्स दिसेल,
तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स, बाकीचे स्टुडंट्स असतील आणि त्या ग्रुपवरती तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह होतील. त्यासोबतच तुम्हाला एज्युकेटर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर कॅप राऊंड. आता व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.